हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अक्षय चोपाडे यांनी पाठवला आहे। माझ्यासाठी मित्र हे सर्व काही आहेत। माझे जे मित्र आहेत ते अगदी लहानपणापासूनचे खूपच जिगरी दोस्त। ही घटना आम्ही सगळे एकत्र असतानाची आहे। 2014 सालची। नुकताच पावसाळा संपत आला होता। आमच्या भागात यंदा पावसाने अगदी जोर दाखवला होता। त्यामुळे एरवी एकत्र भटकंती करणारे खेळणारे आम्ही सगळे मित्र घरी बसून वैतागलो होतो। त्यामुळे काहीतरी ॲडव्हेंचरस करायचे ठरवत होतो। कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हटली की आमचे सगळ्यांचेच लगेच एकमत व्हायचे। यावेळेसही असेच काहीतरी ठरवू लागलो। अवघ्या काही मिनिटांत आमचे नक्की झाले। आपल्या गावापासून काही अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात फिरायला जायचे। मी, धमदीप, आशिष आणि महेंद्र आम्ही 4घे जण जाणार होतो। बऱ्याच महिन्यापासून एकत्र बाहेर फिरणे झाले नाही, म्हणून मस्त डोंगरावरील हिरवळ पाहून चांगले फोटो वगैरे काढू आणि लहानसे ट्रेकिंगही होईल या उद्देशाने आम्ही जायचे ठरवले। त्या दिवशी पावसाने जरा उसंत घेतली होती, म्हणून दुपारी जेवण वगैरे उरकून आम्ही जाण्याचा बेत आखला। दुपारी सगळे माझ्या घरी जमले आणि आम्ही एकत्र निघालो। आमचे गाव डोंगररांगांनी वेढले आहे, म्हणजे आमच्या गावाच्या एका गल्लीचा शेवट डोंगराच्या पायथ्याशी होतो। अवघ्या काही मिनिटांत आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो। मजा मस्ती करत आम्ही डोंगर चढू लागलो। पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे हिरवळ दिसत होती। डोळ्यांना एक वेगळाच थंडावा देत होती। निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत आमचा प्रवास सुरू होता। इथे येण्याचा प्लॅन यशस्वी ठरला। शेजारील गावाला संलग्न असणाऱ्या डोंगरदऱ्यातून वाट काढत आम्ही चाललो होतो। जसे वरच्या भागावर येऊ लागलो तसे झाडी अधिकच दाट आणि गर्द जाणवू लागली। तिथूनच आमच्या गावचा एक माणूस शेळ्या घेऊन डोंगरावरून खाली येत होता। त्यांनी आम्हाला विचारले कुठे चालला आहात म्हणून। तसे आमच्यापैकी एकाने उत्तर दिले, इथेच फिरत आहोत काका। तसे त्याने सांगितले, ठीक आहे, जास्त वरच्या खाईत जाऊ नका। आपल्या गावाच्या हद्दीतील तळीचा माळ आहे, तिथे फिरायला जा। पुन्हा एकदा तुमच्या चांगल्यासाठी सांगतो, जास्त वरच्या खाईत झाडीच्या दिशेने जाऊ नका। तिकडे कोणी जात नाही, तिथली जागा चांगली नाही। इतके म्हणत तो गावाच्या दिशेने खाली उतरत निघून गेला। आम्ही नुसते हो म्हणून पुढे निघालो। तसेही आम्ही तरणी ताठी पोरं, कोणाचं काय ऐकणार, आणि जरी ऐकले तरी किती मनावर घेणार याची तुम्हाला चांगलीच कल्पना असेल। वाटेत एक छोटा झरा लागला। आम्ही तिथेच थोडी विश्रांती घेतली। मनसोक्त फोटो वगैरे काढून घेतले। एकमेकांवर पाणी वगैरे उडवत मजा घेत होतो। थोडा वेळ तिथेच थांबून आम्ही पुढच्या वाटेला लागलो। पुढे जाण्यासाठी 2 वाटा होत्या। एक म्हणजे आमच्या हद्दीतील तळीचा माळ आणि दुसरी म्हणजे पुढच्या गावाला जोडणाऱ्या डोंगरावरची खाई म्हणजेच दरी। आम्ही एकमेकांत चर्चा करून कुतूहलापोटी वरच्या खाईत जाण्याचे ठरवले। एव्हाना आम्ही गावापासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर आत डोंगराच्या भागात आलो होतो। हिरवेगार गवत आणि पावसाने गुळगुळीत झालेले दगडगोटे न्याहाळत आमची वाटचाल सुरू होती। आम्ही काही वेळात त्या खाईत येऊन पोहोचलो। तिथे अतिशय दाट झाडी झुडपं वाढली होती। परिसर जरा वेगळाच वाटत होता। थोड्या वेळ इथेच थांबून आम्ही माघारी परतण्याचा निर्णय घेतला आणि जाताना आलो त्या वाटेने जाण्याऐवजी समोरच्या वाटेने जाऊन दुसऱ्या गावात खाली उतरू असे ठरवले। म्हणून आम्ही तिथून खालच्या बाजूला अजून आत गेलो।
पुन्हा फोटो वगैरे काढणे सुरू झाले. आम्ही सगळेच पूर्ण विसरून गेलो होतो की आतल्या खाईत जाण्यासाठी त्या माणसाने आम्हाला बजावले होते. आमच्या गप्पा सुरू होत्या. तितक्यात धमदीप अचानक मागे वळून पाहू लागला. तसे आम्ही त्याला विचारले की काय झाले. तसे तो म्हणाला, मला मागच्या झुडपात कसली तरी हालचाल जाणवली. बहुतेक तिथे काहीतरी आहे. आम्हा सगळ्यांच्या नजरा त्या झुडपावर स्थिरावल्या. 1-2 मिनिटं आम्ही तिथून लक्षही हलवले नाही. पण नंतर काहीच जाणवले नाही. तसे आम्ही त्याला म्हणालो की तुला भास झाला असेल. आमच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या. गप्पा इतक्या रंगात आल्या होत्या की आम्हाला वेळेचे भानच राहिले नाही. हळूहळू ढग दाटायला सुरुवात झाली. त्या परिसरात काळ्याकुट्ट ढगांमुळे अंधार जाणवू लागला. बघता बघता पावसाची रिपरिप सुरू झाली. आम्ही लक्ष दिले नाही, पण पावसाचा तडाखा जसा वाढला तशी आमची धावाधाव झाली. छत्री वगैरे काहीच न घेता आम्ही निघालो होतो. त्यामुळे आडोसा शोधू लागलो. तितक्यात मला एक मोठे झाड दिसले. मी सगळ्यांना इशारा केला. तसे आम्ही सगळे धावतच त्या झाडाखाली येऊन अंग चोरून थांबलो. पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो. बराच वेळ उलटून गेला, पण पाऊस थांबायचे काही नाव घेत नव्हता. त्यात अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्या खाईत आमच्या चौघांशिवाय कोणीही नव्हते. तितक्यात आम्हाला आमच्या बाजूच्या झाडीतून पुन्हा कसली तरी हालचाल जाणवली. मी तिथे पाहू लागलो, पण नीट काही दिसत नव्हते. तसे आशिष म्हणाला, एखादं कुत्रं वगैरे असेल रे. पावसामुळे झुडपात जाऊन लपले असेल. त्याचे ते वाक्य संपते न संपते तसे एक विचित्र आवाज कानावर पडला. तो आवाज त्याच झाडीतून आला. आम्ही चौघही धडधडत्या काळजाने त्या दिशेला पाहू लागलो. त्या झुडपाचा घेरा साधारण 8 ते 9 फूट होता आणि बाजूला मोठे वृक्ष होते. अंधार दाटत आल्यामुळे जेमतेमच दिसत होते. तितक्यात पुन्हा सळसळ जाणवली. आत खरंच काहीतरी होतं. माणसाच्या आकारापेक्षा बरंच मोठं. त्याची सावली तेवढीच काय ती दिसत होती. आवाजातली घरघर कोणत्याही प्राण्यापेक्षा पूर्ण वेगळी वाटत होती. तितक्यात ते त्या झुडपातून थोडे पुढे आले आणि आम्हाला त्याचा चेहरा दिसला. आम्ही जागी स्तब्ध होऊन आ वाचून पाहतच राहिलो. काय पाहतोय तेच कळत नव्हतं. विस्फारलेला जबडा, ज्यातून लाळीसारखा चिकट पदार्थ खाली पडत होता. चेहरा अर्धाच दिसत होता. संपूर्ण शरीर दिसत नव्हते, पण अंदाज मात्र लावू शकत होतो की त्याचे शरीर अगदी अकराळ विक्राळ आहे आणि त्या झुडपात जेमतेम राहतंय. मेंदू बधीर व्हायची पाळी आली होती, कारण आम्ही याआधी असे काही कधीच पाहिले नव्हते. तितक्यात आमच्यातला एक जण जोरात ओरडला, अरे खालच्या दिशेने पळा. तसे मी भानावर आलो. आम्ही तिथून घाबरून खालच्या दिशेने धावत सुटलो. डोंगर उतार असल्यामुळे आम्ही इतक्या वेगात होतो की जर ठेच लागून पडलो असतो तर गेल्यातच जमा. मी तर प्रचंड घाबरलो होतो. आम्ही जे काही पाहिले ते आमच्या मागे तर येत नाहीये ना, हीच भीती लागून राहिली होती. पण मागे वळून पाहायची कोणाचीही हिंमत होत नव्हती. तितक्यात आशिषची चप्पल तुटली. तसे तो अडखळला. त्याला पळता येईना. मी त्याला सावरतच म्हणालो, थांबू नकोस, चप्पल हातात घे आणि धावत राहा. तितक्यात पुन्हा बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली. तसे माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. ते आमच्या मागे आले की काय, हा विचार करून आम्ही दोघेही जीवाच्या आकांताने धावत सुटलो. तितक्यात आम्हाला एक पायवाट दिसली. सगळे खाच खळगे आणि झुडपे तुडवत आम्ही खाली उतरण्याचा प्रयत्न करत होतो. काही मिनिटात खालचा डांबरी रस्ता नजरेस पडला. तसा जीवात जीव आला.
काही वेळात आम्ही मुख्य रस्त्याला आलो. आम्ही उतरताना पुढच्या बाजूने उतरलो होतो, त्यामुळे दुसऱ्या गावात येऊन पोहोचलो. एखादे वाहन दिसते का ते पाहू लागलो. तितक्यात समोरून एक बैलगाडी येताना दिसली. आम्ही खरंच खूप दमलो होतो आणि त्यात भीतीने आमची अवस्था खूपच वाईट केली होती. ती बैलगाडी जवळ येताच आतला माणूस म्हणाला, "का रे पोरांनो, एवढं काय घाबरलाय? एवढं दमायला काय झालंय?" खरं तर त्या वृद्ध माणसाने आमची अवस्था चांगलीच जाणून घेतली होती. आमच्यातील कोणीच काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हते. तसे त्याने पुढे विचारले, "तुम्ही पोरं आमच्या गावातली दिसत नाही आणि डोंगराच्या वाटेने कसं आलता?" तसे मी म्हणालो, "हो, आम्ही या गावातले नाही." मी त्याला रस्ता विचारून घेतला आणि पुढे जायला निघणार तितक्यात तो माणूस पुन्हा म्हणाला, "पोरांनो, तुम्ही इतके घाबरलेले दिसताय, धापा टाकताय, त्यात या डोंगराच्या वाटेने आलाय, म्हणजे तुमच्या पाठीमागे खवीस लागला होता की काय?" आम्ही चौघेही अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो. तसे तो पुढे म्हणाला, "या वरच्या खाईत डोंगरात खवीस आहे असं सगळे लोक म्हणतात, तुम्हाला दिसला काय?" आम्ही एकमेकांकडे पाहतच राहिलो आणि त्या माणसाला उत्तर न देता चालू लागलो. तासाभरात आम्ही आमच्या गावात आलो. प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न होते. नक्की काय पाहिले आपण? खवीस होता का तो? असा असतो का? मनातच देवाचे आभार मानू लागलो, कारण आम्ही या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलो. आम्ही आपसातच ठरवले की या गोष्टीबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही, कारण जर गावात कळले तर आम्हालाच वेड्यात काढतील. त्यात भरीस भर म्हणून त्या जागी का गेलात म्हणून शिव्या ऐकाव्या लागतील, तो भाग वेगळा. त्या रात्री न जेवता झोपलो. पाय खूप दुखत होते, पण डोक्यात एकच विचार घोळत राहिला, आपण खरंच खवीसाला पाहिलं का? तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.